12 एप्रिल 2012 रोजी शाळेतील मुलांना जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्याची चळवळ कोल्हापुरातून सुरू झाली। 12 एप्रिल 2024ला या उपक्रमाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। यापुढे निव्वळ मुलांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या देशभरातील एका व्यक्तीला चिल्लर पार्टीच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल अशी माहिती कॉम्रेड मिलिंद यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून मिलिंद यादव कार्यरत होते। तिथंच त्यांनी चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट महोत्सव हा उपक्रम सुरू केला। मुलांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी शाहू स्मारक भवनमधील मोठ्या पडद्यावर चित्रपट मोफत दाखवण्यास सुरुवात झाली। गेल्या 12 वर्षात मुलांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासह वाड्या वस्त्यावरील मुलांमध्ये चित्रपटातून प्रबोधनाची ही चळवळ अन्य जिल्ह्यातही विस्तारत आहे। चिल्लर पार्टीच्या माध्यमातून 2012 पासून आत्तापर्यंत सुमारे 85,000 मुलांना विविध भाषेतील बालचित्रपट दाखवण्यात आले। तळागाळातील मुलांना या चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी गेली 7 वर्ष 2 दिवसांचा बालचित्रपट महोत्सव आयोजित केला जातोय। दुर्गम वस्त्यांवरील मुलांनी मोठा पडदा पाहावा, त्यांना शहराची ओळख व्हावी, यासाठी गेल्या 3 वर्षात प्रत्येक तालुक्यातील 400 मुलांना कोल्हापूरची सफर घडवली आहे। शिवाय दाजीपूर, पिलारवाडी इथं ग्रामीण बालचित्रपट महोत्सव आयोजित केले। आता चिल्लर पार्टीनं आणखीन एक उपक्रम हाती घेतलाय। देशभरात बालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष काम करणाऱ्या मान्यवरांचा प्रत्येक वर्षी गौरव केला जाईल। रोख 5,000 रुपये, शाल, स्मृतिचिन्ह देऊन बाल चळवळीतील कार्यकर्त्याला सन्मानित करणार असल्याचं मिलिंद यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी मिलिंद नाईक, ओंकार कांबळे, पद्मश्री दवे, सुधाकर जाधव, अभय बकरे उपस्थित होते।